नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. इराण-इराक युद्ध एका वेगळ्याच लेव्हलला पोहोचलेलं आहे. आता चीन सुद्धा मधात उतरला. पण आपल्या देशात सुद्धा एक नवीन युद्धाला तोंड फुटलं. आंतरराष्ट्रीय महिला दिवशी भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी या बंगालला 9व्या संथाल आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमासाठी जाणार होत्या. म्हणजे गेल्या. पहिल्यांदा हा कार्यक्रम विधानगर या जागी होणार होता. परंतु राज्य सरकारने सिक्युरिटी आणि बाकी कारण सांगून त्याची जागा बदलायला लावली आणि मग तो बागडोगरा विमानतळाजवळ गोसीरपूर इथे झाला. पण त्या कार्यक्रमात द्रौपदी मुर्मूजी आल्या आणि त्यांनी सांगितलं, की हा कार्यक्रमाचं स्थळ बदलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एअरपोर्टवर मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाचा कुठलाही सदस्य नव्हता. ती दुसरी नाराजी प्रोटोकॉल तोडल्याची. आणि तिसरं, ते ज्या बोलल्या, त्यांच्या बोलण्यावरनं एवढं तर आता कळायला लागलं, की बंगालमध्ये हा कार्यक्रम आयोजित होणे म्हणजे संथालचा, द्रौपदी मुर्मूला पाठवणे आणि छोट्या-छोट्या गोष्टीचं एक मोठा बाऊ बनवणे, याचा हा राजकीय खेळी होती. द्रौपदी मुर्मूजी असं म्हणाला, की ह्या आयोजन स्थळाची जागा बदलल्यामुळे लोकं येऊ शकले नाहीत जास्त. कुठे ना कुठे ममता बॅनर्जी ही आदिवासींच्या विरुद्धच आहे आणि आदिवासींची भलाई तिला तिला नकोच. आदिवासींचं भलं होण्याचं काहीही तिला घेणं-देणं नाही. हा राष्ट्रपतीद्वारा राजकीय वक्तव्य होतं. एका सिटिंग मुख्यमंत्र्याजवळ, ज्याजवळ पूर्ण मेजॉरिटी आहे आणि अजूनही आहे. जर कार्यक्रमाचे चांगल्या आयोजनाने जर समाजाचं भलं झालं असतं, तर मग संथाल समाजाच्या एका व्यक्तीला राष्ट्रपती बनवण्यात आलं देशाचं, भारतासारख्या देशाचं, तर त्या समाजाचं तर काही कमी राहायलाच नको ना. संमेलनं घेऊन कधी समाजाचं भलं होतं का? आणि मग पंतप्रधान तुटून पडले, पूर्ण भाजपा तुटून पडली. उपराष्ट्रपतीपासून सगळ्यांनीच हात धुवून घेतले, की ममता संविधानाच्या विरुद्ध आहे. ममता राष्ट्रपतीचा अपमान करते. ती आदिवासी आहे म्हणून अपमान करते. महिला महिला दिवसाच्या दिवशीच आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या दिवशी अपमान केला. जाणून-बुजून अपमान केला. आता तिला जायलाच पाहिजे कुठल्याही हालतीत. आणि महिलांच्या विषयी किती आदर मोदींना. तो आदर आम्हाला दिसून येतो ना. द्रौपदी मुर्मूंना सुद्धा विचारायचं आहे, की मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवरच अत्याचार होत होते. त्यांच्या सामूहिक व्यभिचार त्यांच्यासोबत होत होते. त्यांचे व्हिडिओ जेव्हा आले, तेव्हा तिथला निर्लज्ज मुख्यमंत्री म्हणाला, की असे शेकडो व्हिडिओ व्हिडिओ आहेत, कशाला काळजी करता? हे तर होतच राहतं इथे. त्या आदिवासींच्या वर होणारा अत्याचार, त्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या साठी तिथल्या राज्यपाल अनुसुईया उईके, ह्या सुद्धा महिलाच, या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकडे 45 मिनिटं रडत होत्या आणि सांगत होत्या, की किती वाईट स्थिती आहे मणिपूरची, काहीतरी करा. पण द्रौपदी मुर्मूजींनी फक्त ऐकून घेतल्यावर पाहते, बघ काही करता येईल का? एवढंच म्हणाल्या. एक राज्य 2.5 वर्ष पेटलं आणि या देशाच्या राष्ट्रपतीला तेव्हा जराही काही वाटलं नाही. आणि आता फक्त स्वतःचा प्रोटोकॉल कमी झाला. एक मुख्यमंत्री घ्यायला आली नाही म्हणून तुम्ही आकांडतांडव करता. याच दिल्लीत राष्ट्रपती भवनापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सामन्यांमध्ये मेडल मिळवणाऱ्या भारताच्या त्या महान स्त्री खेळाडूंचं शारीरिक शोषण होतंय म्हणून त्या न्याय मागण्यासाठी बसतात. त्यांचा एफ-आय-आर होत नाही पोलिसमध्ये. त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागतं. न्यायासाठी त्या बसलेल्या असताना दिल्ली पोलीस त्यांना जोड्याने मारतं. आणि हे पंतप्रधान, ज्यांना स्त्री शक्तीबद्दल फार प्रेम होतं आणि द्रौपदी मुर्मू ज्यांना आदिवासींबद्दल प्रेम आहे, ते कुठे गेलं मग? का नाही बोलत? तेव्हा का नाही बोलल्या मुर्मूजी? आणि मग ममतानी काय केलं? ममतानी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. ती धरणा देत आहे तिथे एस-आय-आरला घेऊन. ती म्हणाली, "जिवंत माणसाला तुम्ही मेलेलं कसं दाखवता?" तिच्याकडे जिवंत माणसं बसून आहेत, ज्यांना मेलेलं दाखवलंय त्या एस-आय-आरच्या लिस्टमध्ये. ती म्हणाली, "मी लोकांच्या अधिकारांसाठी धरण्यावर बसली लढत आहे, त्यामुळे मी येऊ शकत नव्हतो. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे."
लोकच नसले तर लोकतंत्र कुठे आणि लोकतंत्र नसलं तर मग राष्ट्रपती कुठे? आणि मग ते पंतप्रधानांना म्हणाले, "तुम्ही आम्हाला सांगू नका महिलांच्या इज्जत कशी करायची. ती लहानपणापासून मी बाळकडू आहे माझ्याकडे. पण तुम्ही काय करता?" म्हणून तिने एक फोटोग्राफ रिलीज केला 1924 सालचा. जेव्हा एल.के. अडवाणींना भारतरत्न दिलं जात होतं, तेव्हा एल.के. अडवाणींना उठवून भारतरत्न देत होत्या मुर्मूजी आणि प्रधानमंत्री मठ्ठपणे खुर्चीवर बसून होते. ते म्हणाले, "हे तुम्ही इज्जत ठेवता का राष्ट्रपतीची? आणि आम्हाला इज्जत ठेवायला सांगता." त्यामुळं भाजपा कित्येक वेळा हे विसरून जाते, जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता, तेव्हा बाकीचे 3 बोटं जे आहेत ना, ते तुमच्याकडे वळलेले असतात. स्त्री दाक्षिण्य, महिला सशक्तीकरण याच्यावर तर भाजपवाल्यांनी न बोललेलं बरं. एकूण ममताचं रुद्र रूप आणि ममतानी या पूर्ण प्रोटोकॉल बाबतीत दिलेला रिप्लाय, हालाकी केंद्र सरकारच्या अ, अ, म जो आमचे कॅबिनेट सेक्रेटरी आहेत, त्यांनी चीफ सेक्रेटरीला बाकायदा 12 तासात जबाब द्यायला सांगितलं, की प्रोटोकॉल का तोडला तुम्ही? द्रौपदी मुर्मूची एक अजून नाराजगी होती, की बाबा तिथे नळात ठीक पाणी येत नव्हतं बाथरूममध्ये. अहो, या देशात लाखो महिला, बायका, स्त्रिया डोक्यावर हंडा घेऊन 20-20 किलोमीटर दूर पाण्यासाठी जातात. पाण्याचं महत्त्व राष्ट्रपतींना कळायला हवं ना. पाणी कसं कमी येतं म्हणून तुम्हाला नाराजगी आहे. इथे तर पाणीच येत नाही. त्यांच्याबद्दलही कधी बोला, शब्द टाका. एकूण हा पूर्ण प्रोटोकॉलवाला इश्यू भाजपच्याच गळ्यात पडताना दिसत आहे. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.